घरणीजवळ महामार्गावर 2 कार अडवून दरोडा, 4 जणांकडून 3.5 लाखांचा ऐवज लुटला. लातूर जिल्ह्यातील चाकूर लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील घरणी गावाजवळ शनिवारी दिनांक 20 रोजी पहाटेच्या सुमारास 2 कार अडवून प्रवाशांकडून मारहाण करत रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने लुटल्याची गंभीर घटना घडली. या प्रकरणात एकूण 3,47,250 रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लातूर येथील व्यापारी कांताप्रसाद पुष्करलाल तापडिया हे कुटुंबियांसह कार KA 24 BL 0600 मधून प्रवास करीत होते. पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास घरणी गावाजवळ वाहनाखालून आवाज आल्याने चालकाने कार रस्त्याच्या कडेला उभी केली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या सुमारे 20 ते 25 वयोगटातील 4 अनोळखी व्यक्तींनी कारला घेराव घातला. संशयितांनी वाहनातील महिला व पुरुषांना दमदाटी करत मारहाण केली आणि त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर त्याच मार्गावरून जात असलेल्या माधव दियेवार यांच्या MH40 CQ 6481 कारलाही अडवण्यात आले. या वाहनातील प्रवाशांनाही मारहाण करून त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावून घेण्यात आले. या घटनेत तापडिया कुटुंबाकडील 2,83,250 रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम तर दियेवार कुटुंबाकडून 64,000 रुपये किमतीचे दागिने असा एकूण 3,47,250 रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला. घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर भातलवंडे, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत शेंडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कांताप्रसाद तापडिया यांच्या फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 5 पथके तयार केली असून पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत शेंडगे पुढील तपास करीत आहेत. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी दयानंद वाघमारे, चाकूर, लातूर.